नमस्कार मुलांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक एआयचा एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, समजून घेणार आहोत. त्याचं नाव आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ठीक आहे. जसं की तुम्ही कॉम्प्युटर सोबत कॉम्प्युटर सोबत तुम्ही किंवा तुमच्या स्मार्टफोन सोबत तुम्ही रोज कम्युनिकेशन करता. ठीक आहे. तर ते कॉम्प्युटरला किंवा तुमच्या स्मार्टफोनला कळतं. तर त्याच्या मागे काय आहे? त्याच्या मागे आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके. तो आजचा आपलं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत आपलं NLP काय असते, सिंटॅक्स आणि सिमेंटिक्स आपण शिकणार आहोत. ऍप्लिकेशन शिकणार आहोत NLP चे. NLP कसं काम करते आणि एक आपण रिअल लाईफ एक्झाम्पल केस स्टडी टाईप आपण एक्सप्लोर करू, समजून घेऊ. चला. तो स्टुडंट्स नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काय आहे? एआय ची एक ब्रांच आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक ब्रांच आहे. काय करते? कॉम्प्युटरला हेल्प करते अंडरस्टँड, इंटरप्रिट अँड रिस्पॉन्ड टू ह्युमन लँग्वेजेस. ओके. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कॉम्प्युटरला कॅपॅबिलिटी देते. कॅपॅबिलिटी म्हणजे क्षमता. ओके. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या हेल्पनी कम्प्युटर आपलं ह्युमन लँग्वेज जे आपण बोलतो इंग्लिश, हिंदी, मराठी याच्या ऐवजी तुम्हाला लँग्वेज बोलता येऊ शकतात जसं की जॅपनीज, स्पॅनिश, जर्मन. ठीक आहे. इंडियन लँग्वेज झाले तमिळ, तेलुगू. या सगळ्या लँग्वेजेस कम्प्युटर समजून घेते आणि बरोबर आपल्याला उत्तर देते. ठीक आहे. तर याच्या मागे काय आहे आपलं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. इथे तेच लिहिलेलं आहे. enables computer to understand, interpret, and respond to human language in a meaningful way. ओके. याचे आपल्याकडे अप्लिकेशन आहे व्हॉइस असिस्टन्स मध्ये. जसं तुम्ही चॅटबॉटला गुगलच्या असिस्टंटला तुम्ही क्वेश्चन विचारता, गुगल त्याचा बरोबर आन्सर देतो. ओके. तर याच्या मागे जे असते आन्सर आन्सर ते जनरेट करते. ठीक आहे. त्याच्या मागे असते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके. मग चॅटबॉट झाले. जर तुम्ही चॅट जीपीटीला कुठला प्रश्न विचारला, चॅट जीपीटी बरोबर तुम्हाला उत्तर देते. उत्तर ते जनरेट करते. त्याच्या मागे असते आपलं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. मग जसं ट्रान्सलेशन ऍप आहे. ठीक आहे. डुओलिंगो जर कोणाला माहिती असेल, नसेल माहिती तर इन्स्टॉल करत त्याच्याने तुम्ही दुसऱ्या लँग्वेजेस शिकू शकता. ठीक आहे. तर हे सगळं अप्लिकेशन झालं आपल्या नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काय करते? ह्युमन लँग्वेजेसची, ह्युमन जे लँग्वेज बोलतात त्याच्यासोबत काम करते. सो ह्युमन जे लँग्वेज बोलतात इंग्लिश, हिंदी, मराठी, जर्मन, स्पॅनिश म्हणजे अजून बरेचशे लँग्वेज असतात. त्याच्यामध्ये असतो लँग्वेजचा सिंटॅक्स आणि दुसरा असतो लँग्वेजचा सिमॅन्टिक्स. सिंटॅक्स म्हणजे लँग्वेजचा स्ट्रक्चर. ओके. जसं लँग्वेजचा स्ट्रक्चर काय असते? अरेंजमेंट ऑफ वर्ड इन अ सेंटेन्स. ठीक आहे. जसं तुम्ही आपण इंग्लिशमध्ये शिकला असाल वर्ब, ऍडवर्ब. ठीक आहे. नाऊन, प्रोनाऊन. ठीक आहे. आणि त्याचा बरोबर अरेंजमेंट तुम्ही शिकले असाल की सेंटेन्स मध्ये काय असते की आय एम गोइंग टू स्कूल. हे जे गोइंग आहे ते वर्ब आहे. ठीक आहे. आय काय आहे? आपलं नाऊन प्रोनाऊन आहे. स्कूल काय आहे? प्लेस आहे. तर या सगळ्या गोष्टी कशा असतात? सिंटॅक्सचं पार्ट असतं. ठीक आहे. आणि सिमेंटिक्स म्हणजे जे तुम्ही लँग्वेज बोलत आहे त्याचा मिनिंग काय आहे. ठीक आहे. तर सपोज तुम्ही दोन मित्र बोलत आहे. ठीक आहे. दोन मित्र काय बोलतात? तुम्ही काही बोलत आहे. तुम्हाला पहिला मित्राने काय बोलत ते तुम्हाला समजत आहे आणि तो तुम्ही जे बोलत आहे ते तुमच्या मित्राला समजत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तुम्ही ते बोलत आहे त्याचा मिनिंग एका दुसरं तुम्हाला कळत आहे. सो हे झालं आपलं सिमॅन्टिक्स. सिमॅन्टिक्स म्हणजे मीनिंग कन्वे करणं, मीनिंग सांगणं, मीनिंग समजणं. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे? इट इज कोल्ड म्हणजे काय आहे की तुम्ही कुठे फिरायला गेले. ठीक आहे. आणि तिथे जर टेम्परेचर थंड, इट इज कोल्ड म्हणजे तिथे वेदर काय आहे? टेम्परेचर कमी आहे. ठीक आहे. तर काय कराल तुम्ही मग? जॅकेट काढाल. ठीक आहे. किंवा कुठलं स्वेटर घालाल.
तर हे तुम्हाला मिनिंग कळलं. इट इज कोल्ड म्हणजे की जे वेदर आहे ते तिथे टेम्परेचर कमी आहे. ओके. हे झालं सिंटॅक्स आणि सिमॅन्टिक्स. एनएलपीचे आता ऍप्लिकेशन काय आहे? व्हॉइस असिस्टन्स, लँग्वेज ट्रान्सलेशन, चॅटबॉट, स्पेल चेक, सर्च इंजिन. जसं तुम्ही एआय वापरता, ठीक आहे. एआय म्हणजे काय असते? चॅट जीपीटी नसते, अजून खूप काही असते. एआय मध्ये येते आपले व्हॉइस असिस्टन्स येतात, लँग्वेज ट्रान्सलेशन येतात, चॅटबॉट येतात, सर्च इंजिन येतात, स्पेल चेक येतात. जर कोणी ग्रामरली ऍप वापरलं असेल, तो काय आहे? तो तुमचं जे जितके ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहे, तुम्ही जे केले आहे इंग्लिशमध्ये, ते त्याला करेक्ट करते. ठीक आहे. तर हे झाले आपले एनएलपी चे यूज. चला, आता एनएलपी कसं काम करते? ठीक आहे. एनएलपी मध्ये असते इनपुट स्टेज. ठीक आहे. तुम्ही जर कुठला प्रश्न विचारला चॅट जीपीटीला किंवा कुठल्या व्हॉइस असिस्टंटला तुम्ही क्वेश्चन विचारला, ठीक आहे. सपोज तो क्वेश्चन तुम्ही विचारलं की भाऊ मला एक जोक ऐकायचंय, तुम्ही काय म्हंटल? टेल मी अ जोक. तर तो झाला त्याचा इनपुट स्टेज. ठीक आहे. हा आपला फर्स्ट स्टेज असतो, इनपुट स्टेज. त्याच्यामध्ये काय करते कम्प्युटर? तुम्ही जे तुम्ही जे सांगता, लिहिता किंवा तुम्ही जे बोलतात, ठीक आहे, ते कम्प्युटर एक्सेप्ट करतं. दुसरा असते आपला प्रोसेसिंग स्टेज. प्रोसेसिंग स्टेज मध्ये आपलं सिंटॅक्स आणि सिमेंटिक्स जे तुम्ही थोडा वेळ पहिले शिकले होते, त्याच्यावरती एनालिसिस करते. सो या स्टेज मध्ये काय होते? तुम्ही जे बोलला, तुम्ही जो प्रश्न विचारला, त्याचा सिंटॅक्स बरोबर आहे की नाही आहे, मिनिंग तुम्हाला काय सांगायचं आहे, ठीक आहे, ते सगळं. ओके. तिसरा स्टेज आहे अंडरस्टँडिंग स्टेज. एकदा त्याचा सिंटॅक्स करेक्ट असला आणि मिनिंग समजला, तर तिसरा असे आपला अंडरस्टँडिंग स्टेज. या स्टेज मध्ये काय असते? आपला जो एनएलपीचा मॉडेल आहे, तुमचा त्या विचारलेल्या क्वेश्चनचा मिनिंग अंडरस्टँड करतो. प्रोसेसिंग स्टेज मध्ये तुमचा सिंटॅक्स स्ट्रक्चर चेक होतो. सिंटॅक्स बरोबर असला, ओके, देन गो टू थर्ड स्टेज. थर्ड स्टेज ते अंडरस्टँडिंग. याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा मिनिंग समजून घेते. आणि चौथी स्टेज आहे रिस्पॉन्स स्टेज. रिस्पॉन्स स्टेज मध्ये आन्सर जनरेट करणं. ओके. तसं इथे लिहिलेलं आहे, जनरेट्स अप्रोप्रिएट आन्सर्स. असं तुम्ही विचारलं, एक्झाम्पल विचारलं, काय विचारलं? आजचा वेदर कसा आहे? व्हॉट इज टुडेज वेदर? किंवा व्हॉट इज द वेदर टुडे? कम्प्युटर काय करेल? कम्प्युटर सगळ्यात पहिले चेक करेल, सिंटॅक्स बरोबर आहे, ओके. मग कम्प्युटर कळेल सिंटॅक्स बरोबर आहे. आता मिनिंग काय आहे? ओके. मिनिंग समजला, मग काय करेल? मग तो रिस्पॉन्ड करेल, ओके, टुडेज वेदर इज हॉट, सनी, असं काहीतरी तो उत्तर देईल. जसं की आता आपण एक्झाम्पल घेऊ, व्हॉइस असिस्टंट. ठीक आहे. व्हॉइस असिस्टंट मध्ये काय करतात? सगळ्यात पहिले तुम्ही माईक ऑन करून प्रश्न विचारता. ओके. त्याच्यानंतर काय करतो? प्रश्न विचारला की एनएलपी अंडरस्टँड करतो. ठीक आहे. की तुम्ही जो व्हॉइसचा इनपुट दिलेला आहे, तो कधी स्टार्ट झाला आणि कधी संपला. ओके. एकदा हे त्याला कळलं की ते तुमची जी व्हॉइस आहे त्याला तो टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो. ओके. काय करतो? तुम्ही जे विचारलं आहे, ऑडिओ क्लिप तुमची ऑडिओ तुमचा टेक्स्ट मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. एकदा कन्वर्ट झाला की मग तो तुमचे आन्सर जे आहे ते तो इंटरनेटवरती सर्च करतो आणि मग तुम्हाला तो रिस्पॉन्ड करतो. रिस्पॉन्ड म्हणजे आन्सर करतो, की तुमचा जो आन्सर आहे त्याचं हे, तुमचा जो क्वेश्चन आहे त्याचं हे आन्सर आहे. ठीक आहे. याच्याने काय होतं? व्हॉइस असिस्टन्स यूज केल्याने काय होते? आपला टाइम वाचतो. इझी आहे एकदम. तुम्हाला फक्त एक क्लिक करून माईक सुरू करायचा आहे आणि तुम्हाला फक्त प्रश्न सांगायचा आहे. ठीक आहे. टाईप करण्यामध्ये तुम्हाला टाइम जातो, याच्यामध्ये टाइम नाही जात आणि इझी पण आहे. ठीक आहे. आणि हेल्पफुल आहे. तसं माहिती आहे सगळ्यांना. आपण जे बोलतो ते लवकर कळतं, पण कोणी जर म्हणजे कोणी माणूस लिहेल, मग तो दुसरा माणूस तो पत्र ते लिहिलेलं वाचेल, मग त्याला समजेल. याच्यापेक्षा तुम्ही
डायरेक्ट बोला, सरळ ऑन ऑन द स्पॉट तुम्हाला अंडरस्टँडिंग होते. ओके. तर हे झालं आपलं आजचं एनएलपीचं सेशन. तुम्हाला जर डाऊट असला तर व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता. थँक यू स्टुडंट्स.